वॉटर ब्लॉकेजचे प्रॉब्लेम्स खूप वाढले आहेत। असाच एक प्रॉब्लेम मलाही आज जाणवला। माझ्या गॅलरीतील जो मेन पाईप आहे तोही ब्लॉक झाला होता। यामुळे घरामध्ये खूप पाणी आलं होतं। तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम। मी किरण तुमचं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर माझ्या गॅलरीचा पाईप ब्लॉक झाल्यामुळे मला ऐन वेळेवर काही सुचेना। नंतर मी डीमार्टला गेली। डीमार्टमध्ये पाहिलं ही ड्रेनेक्सची पावडर खूप इफेक्टिव्ह आहे। भारतातील नंबर 1चं ड्रेनेज रिमूव्हर म्हणून या पावडरला ओळखलं जातं। ही पावडर मला फक्त आणि फक्त 23 रुपयाला मिळाली। बाहेर चौकशी केली असता ही पावडर 30 रुपयालाच मिळते असं मला समजलं। पण ही पावडर खूप इफेक्टिव्ह आहे हे मला वापरल्यानंतर समजलं। चला तर याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते। जो पाईप ब्लॉक झाला आहे त्या पाईपामध्ये ही पावडर ओतायची आहे। ही पावडर ओतल्यानंतर आपल्याला यात 250 मिली पाणी ओतायचं आहे। म्हणजेच 1 ग्लास भर पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर शक्यतो या पाईपाचा वापर करू नयेत। म्हणजे या पाईपाचा वापर पूर्ण दिवसासाठी नाही तर फक्त आणि फक्त 30 मिनिटासाठी टाळावा। आपण जर का असे केले तर याचा इफेक्ट खूप चांगला आपल्याला अनुभवता येईल। 30 मिनिटं झाल्यानंतर मी यामध्ये 1 बादली भरून पाणी ओतलं आहे आणि हो, खरोखर याचा रिझल्ट खूप चांगला आहे। मला तर ही पावडर खूप आवडली आणि खूप इफेक्टिव्ह वाटली आहे। तुम्हाला जर का ड्रेनेजवरती यापेक्षाही खूप चांगला आणि सोपा उपाय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।